Hey, hello guys, welcome back in Vidya Mandir Academy. So today we are going to discuss about increasing function and decreasing function. So which one function is called as increasing and which one is called as decreasing? This is the first question. So first of all we are going to discuss about increasing function only. So increasing function means what? Suppose there is one given function, for example y is equal to x cube plus 5, right? This is a one function. तर ह्या फंक्शनला आपण इन्क्रीजिंग फंक्शन कधी बोलणार? सो फर्स्ट ऑफ ऑल याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मीन्स वाय डॅश और dy by dx. So y dash is equal to what? Y dash is equal to 3x square plus derivative of 5. Derivative of 5 is nothing but 0 because 5 is a constant and derivative of constant function is always 0. That's why y dash is equal to only 3x square. Okay. So हा y dash आल्यानंतर किंवा आपण y च्या जागेवर f of x पण घेऊ शकतो. सपोज f of x is a function and its derivative is denoted by f dash of x. So f dash of x is equal to 3x square. आणि हा जो 3x square आलाय तो येणारा डेरिव्हेटिव्ह जर 0 पेक्षा मोठा असेल, इफ द गिवन डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह is greater than 0, then that function is called as a increasing function, otherwise that function is a decreasing function. जर 0 पेक्षा छोटा असेल तर decreasing आणि 0 पेक्षा मोठा असेल तर increasing. Now here 3x square is greater than 0. हा 0 पेक्षा मोठा कसं काय? For all x belongs to real number r. सो एक्सची कोणती जरी व्हॅल्यू घेतली इथे, सपोज एक्सची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली, पॉझिटिव्ह 1 घेतला, 1चा स्क्वेअर 1, 3 इंटू 1, तर ते पॉझिटिव्ह 3 येणार. सो पॉझिटिव्ह 3 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ओके. एक्सची व्हॅल्यू जर -2 घेतली, -2चा स्क्वेअर म्हणजे +4, 4 3 12 येईल, 12 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. म्हणजे इथे प्लस व्हॅल्यू घ्या किंवा मायनस व्हॅल्यू घ्या, कोणतीही जरी व्हॅल्यू घेतली, राईट ना, कोणत्याही नंबरचा स्क्वेअर जर केला तो तर तो कसा असतो? ऑलवेज पॉझिटिव्ह, राईट ना. मग इथे काय लिहा? नाव हिअर असं लिहा एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. ओके. फॉर एव्हरी एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 देअर फोर 3x स्क्वेअर इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. म्हणजे हे जे आलं आहे ते पण ग्रेटर दॅन 0 असेल. 3x स्क्वेअर मीन्स कोण आहे? एफ डॅश ऑफ एक्स. देअर फोर एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 आहे. दॅट्स वाय the given function is, therefore f of x is a increasing function, right? कधी increasing function असतं मग? From this example we can say that if first order derivative is greater than 0, then the function is called as a increasing function. आणि फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर 0 पेक्षा छोटा असेल मीन्स डिक्रीजिंग फंक्शन. सो सेकंड वन इज डिक्रीजिंग फंक्शन. सो विच फंक्शन इज कॉल्ड एज ए डिक्रीजिंग फंक्शन? इफ एनी फंक्शन whose first order derivative is less than 0 means f dash less than 0, f dash less than 0, then that function is called as a decreasing function. ओके. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर 0 पेक्षा मोठा असेल तर इन्क्रीजिंग, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 पेक्षा छोटा असेल तर डिक्रीजिंग फंक्शन. ओके. नेक्स्ट आता आहे एक्सरसाइज त्याच्यावरती. सो एक्सरसाइज 2.4 फर्स्ट क्वेश्चन दिला आहे आपल्याला, टेस्ट वेदर. टेस्ट करायचे की गिव्हन फंक्शन इन्क्रीजिंग आहे किंवा डिक्रीजिंग आहे. Test whether the following function increasing or decreasing, right? So first function f of x is equal to, this is the given function, x cube minus 6x square plus 12x minus 16, and here x belongs to r. म्हणजे प्रत्येक x इथून कुठे घेतलेला आहे? रियल नंबर r मधून. सो डिफरन्शिएट करायचं याला. फर्स्ट ऑफ ऑल डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. So the derivative becomes f dash of x. याचा डेरिव्हेटिव्ह असा दाखवतात, f dash of x is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब. x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3x स्क्वेअर.
ओके. मायनस 6x² डेरिव्हेटिव्ह दॅट इज 12x आणि प्लस 12x डेरिव्हेटिव्ह ओनली 12. -16 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. देअरफॉर f'(x) इज इक्वल टू, प्रत्येक टर्ममधून आपण 3 कॉमन करू शकतो. सो 3 कॉमन, इथे राहणार फक्त x² -3 4 जा 12 4x आणि प्लस 3 4 जा, राईट. देअरफॉर f'(x) 3 ला तर ॲज इट इज, याला आपण असं लिहू शकतो x² -2 × 2 × x अँड प्लस 2चा स्क्वेअर, राईट. यालाच आपण असं लिहू शकतो x² ॲज इट इज, 4ला लिहिलं 2 × 2 × x प्लस 4ला लिहिलं 2चा स्क्वेअर. असं लिहिण्यामागचं कारण a² -2ab प्लस b² फॉर्मॅटनुसार हे जे आहे ते एक्सपान्शन आहे कोणाचं, a - bचं. a म्हणजे x -b म्हणजे 2 आणि त्याचा स्क्वेअर. हे जे आहे यालाच आपण असं लिहिलं आणि हे जे आहे हे एक्सपान्शन आहे कोणाचं, x -2 ब्रॅकेट स्क्वेअरचं, राईट. सो देअरफॉर f'(x) इज इक्वल टू 3 × x -2 स्क्वेअर, राईट. आणि एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या. समजा पॉझिटिव्ह 1 घेतली, सो 1 - 2 तर किती येणार -1 आणि -1चा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, -1. सो 3 × 1 तर ते कसं येणार पॉझिटिव्ह, राईट. व्हॅल्यू निगेटिव्ह घेतली -2 सपोज, -2 दॅट इज -4. -4चा जरी स्क्वेअर केला तरी तो पॉझिटिव्ह 16च येणार, निगेटिव्ह कधीच येणार नाही. ओके, म्हणजे एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी हे जे आहे x -2 ब्रॅकेट स्क्वेअर ऑलवेज कसं असेल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नसणार. ओके, फॉर ऑल x, ओके, फॉर ऑल x बिलॉंग्स टू R, दिस x -2 स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ओके, स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर तो ऑलवेज ग्रेटर दॅन कसं असणार 0. म्हणजे एक्सची कोणतीही व्हॅल्यू टाका, येते निगेटिव्ह टाका किंवा पॉझिटिव्ह टाका, ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असेल. अँड देअरफॉर म्हणून हे जर पॉझिटिव्ह आहे तर त्याला पॉझिटिव्ह 3ने अजून मल्टिप्लाय केल्यानंतर ते पॉझिटिव्ह येणार आहे. सो 3 × x -2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. हेच जर ग्रेटर दॅन 0 आहे तर याला आपण पॉझिटिव्ह 3ने मल्टिप्लाय करतोय, म्हणून येणारं जे काय आन्सर असेल ते पण कसं असणार पॉझिटिव्ह असेल, म्हणजे ग्रेटर दॅन 0. ओके, फॉर ऑल x बिलॉंग्स टू R, राईट. आणि हे ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजेच थोडक्यात 3 × x -2 ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजेच f'(x) ग्रेटर दॅन 0 आहे. देअरफॉर f'(x) ग्रेटर दॅन 0. आणि हे जर ग्रेटर दॅन 0 असेल तर देअरफॉर द गिव्हन फंक्शन इज कसं आहे, सो द गिव्हन फंक्शन इज इन्क्रीजिंग. देअरफॉर द गिव्हन फंक्शन इज इन्क्रीजिंग, कारण की त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा आला आहे ग्रेटर दॅन 0. सो दिस इज फर्स्ट क्वेश्चन. नाउ नेक्स्ट, सेकंड वन इज f(x) इज इक्वल टू 2 - 3x. f(x) इज इक्वल टू 2 - 3x प्लस 3x² प्लस 3x² -x³ and for all x belongs to R. So याला करायचे डिफरन्शिएट. सो फर्स्ट ऑफ ऑल f'(x) डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 इज 0 -3x डेरिव्हेटिव्ह दॅट इज -3 प्लस 3 × 6x 3x² डेरिव्हेटिव्ह 6x आणि मायनस याचा डेरिव्हेटिव्ह येणार 3x². ओके, सो राईट डाऊन हिअर. देअरफॉर f'(x) इज इक्वल टू x² वाली टर्म फर्स्ट -3x² देन प्लस 6x and then -3. okay, and therefore f'(x) is equal to, इथनं आपण -3 ला कॉमन करू शकतो. सो -3 कॉमन, ही इथे राहणार फक्त x² प्लसचं मायनस होईल कारण की मायनस साईन आपण कॉमन घेतोय. 3 2 जा, देअरफॉर 2x अँड हा मायनस बाहेर काढल्यानंतर
ह्या मायनसचं प्लस 3 1 जा 3. ओके, सो दिस कॅन बी रिटन ॲज -3 इंटू, याला पण आपण असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर -2 इंटू 1 इंटू एक्स, आणि ह्या 1ला आपण लिहितो 1चा स्क्वेअर. हे म्हणजे एक्सपान्शन. कशाचं एक्सपान्शन? -3 ॲज इट इज ए मायनस बी. ए म्हणजे एक्स मायनस बी म्हणजे 1 ब्रॅकेट स्क्वेअर. याचं एक्सपान्शन जर केलं तर तुम्हाला हे मिळेल. यालाच आपण असं लिहिलं. ओके, सो देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू -3 इंटू एक्स मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. राईट, हिअर एक्स मायनस 1 स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. हे कसं असणार? ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असणार. एक्सची कोणती व्हॅल्यू टाकायची? एक्सची निगेटिव्ह व्हॅल्यू टाकली तरी पण ते कसं असणार? 0पेक्षा मोठंच असेल. ओके, स्क्वेअर आहे, सो स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. कोणत्याही एक्सच्या व्हॅल्यूसाठी हा वाला ब्रॅकेट कसा असणार? पॉझिटिव्ह असेल. पण ह्या पॉझिटिव्ह ब्रॅकेटला आपण -3ने मल्टिप्लाय करतोय. देअरफॉर -3 इंटू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, एवढा आन्सर पॉझिटिव्ह येणार. पॉझिटिव्हला निगेटिव्हने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? लेस दॅन 0 होईल. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. ओके, एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. इथपर्यंत बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण -3ने मल्टिप्लाय करतो ह्या ब्रॅकेटला, सो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बिकम्स निगेटिव्ह, मीन्स लेस दॅन 0, अँड दॅट्स वाय हे म्हणजे कोण आहे? एफ डॅश ऑफ एक्स. देअरफॉर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज लेस दॅन 0. If first order derivative is less than 0, then the given function is which type of function? Decreasing function. And therefore given function is a decreasing function. Is a decreasing function कारण की त्याचा डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा आला? लेस दॅन 0. That's why that function is a decreasing function. Next, third one is third question is f of x is equal to x minus 1 by x for all x belongs to R and x is not equal to 0. आणि x ची व्हॅल्यू आपल्याला इथे 0 घ्यायची नाही. x ची व्हॅल्यू 0 का घ्यायची नाही? 1/0. सो 1/0 इज नॉट डिफाईन. 1/0 कधीच डिफाईन होणार नाही, त्यामुळे x इज नॉट इक्वल टू 0. सो राईट डाऊन फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज नथिंग बट 1 मायनस 1/xचा डेरिव्हेटिव्ह असतो -1/x स्क्वेअर. राईट, म्हणजेच हे होणार एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 मायनस बिकम प्लस 1/x square. Okay, for all x belongs to R and x not equal to 0. x ची व्हॅल्यू 0 घेता कामा नाही, कारण की x ची व्हॅल्यू जेव्हा 0 घेऊ आपण त्यावेळेस ही नॉट डिफाईन होईल. therefore x is not equal to 0. नाव आता इथे जर बघितलं तर एक्स स्क्वेअर कसा असतो? नेहमी एक्सची कोणती व्हॅल्यू घ्या, एक्स स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. निगेटिव्हसाठी पण आणि पॉझिटिव्हसाठी पण, एक्सच्या निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी पण आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी पण एक्स स्क्वेअर ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असणार. तो -2 घेऊन बघितला, -2चा स्क्वेअर 4 येणार. +2 घेतला तरी पण +2चा स्क्वेअर 4च येणार. सो 4 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. दॅट्स वाय एक्स स्क्वेअर नेहमी एक्स स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. आता एक्स स्क्वेअर जर ग्रेटर दॅन 0 असेल तर त्याचा रेसिप्रोकल 1/x स्क्वेअर तो पण कसा असणार? ग्रेटर दॅन 0च असणार. आणि 1/x स्क्वेअर जर 0 असेल तर त्यात 1 मिळवला, मीन्स 1 + 1/x स्क्वेअर, तरी पण ते कसं असेल? ग्रेटर दॅन 0. इथे काय लिहायचं आहे? फक्त फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर अँड एक्स नॉट इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेणार नाही. इथे पण लिहा फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर अँड एक्स नॉट इक्वल टू 0. ओके, सो 1 + 1/x स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. हे का ग्रेटर दॅन 0? कारण की इथे आपण स्टेप बाय स्टेप केलं. एक्स स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 0,
सो त्याचा रिसिप्रोकल पण ग्रेटर दॅन 0 आणि रिसिप्रोकलमध्ये 1 मिळवला तरी पण तो कसा असणार 1 मिळवतो म्हणजे पॉझिटिव्ह 1 पॉझिटिव्ह ही पण पॉझिटिव्ह आणि हे पण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच सो ग्रेटर दॅन 0 देअरफॉर 1 + 1/x² ग्रेटर दॅन 0 म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 जर आला देअरफॉर द गिव्हन फंक्शन इज increasing function. Given function is increasing function. Why this function is increasing? Because the first order derivative is greater than 0. That's why the given function is increasing function. So this is all about the question number 1. Now the main question number 2 is, so the second question is, what is the question number 2? Find the values of x for which value of x for which, here we have to find the value of x for which the following function are strictly increasing. The following function are strictly increasing. म्हणजे इथे ऑलरेडीच तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड करायची आणि द फॉलोइंग फंक्शन आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे दिलेलं फंक्शन कसं आहे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे असं दिलेलं आहे आपल्याला फाइंड करायचं नाही की इन्क्रीजिंग आहे किंवा डिक्रीजिंग आहे ऑलरेडीच आपल्याला सांगितलेलं आहे द गिवन फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग वी हॅव टू फाइंड ओनली द व्हॅल्यू ऑफ एक्स सो द फर्स्ट क्वेश्चन इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू f of x equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. This is the given function. First calculate the first order derivative means f dash of x. F dash of x is equal to 6x square minus 6x minus 12 ओके प्लस 6चा डेरिव्हेटिव्ह तर 0 येणार कारण तो कॉन्स्टंट आहे अँड देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू इथून आपण 6 कॉमन करूया 6 ब्रॅकेटमध्ये राहणार x² मायनस x मायनस 2 राईट अँड देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 6 ॲज इट इज राईट x² मायनस x मायनस 2 याला आपण कसं लिहिणार -2 एवढं मल्टिप्लिकेशन आणि -1 एवढी ॲडिशन असे दोन डिजिट्स ज्यांचं मल्टिप्लिकेशन येणार -2 आणि ॲडिशन येणार -1 सो द डिजिट इज -2n + 1 राईट -2n + 1 म्हणजे या मिडल टर्मला आपण कसं स्प्लिटअप करू शकतो -x² -2x + 1x -2 -2 into 1 -2 and -2 + 1 -1 म्हणून याला आपण असं लिहिलं सो फर्स्ट दोनमधून कॉमन आणि ह्या दोघातून कॉमन विच इज इक्वल टू 6 इथनं कॉमन काय इथून कॉमन x इथे राहणार x -2 प्लस इथे कॉमन काहीच नाही म्हणजे 1 ब्रॅकेटमध्ये राहील x -2 सो 6 into x -2 कॉमन आणि इथे राहिला x + 1 ओके सो फायनली मिळेल 6 into x -2 आणि x + 1 सो दिस इज f dash of x therefore f dash of x is equal to 6 into x -2 in second bracket x + 1 पण ऑलरेडीच तुम्हाला सांगितलेले द फॉलोइंग फंक्शन आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग given that the given function is increasing आणि फंक्शन इन्क्रीजिंग केव्हा असतं ज्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह देअरफॉर म्हणजे नक्कीच त्याचा एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन कसं असला पाहिजे 0 असला पाहिजे बट एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे सो ती व्हॅल्यू आपण
इथे पुट करायची. सो द एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. सो एफ डॅश ऑफ एक्स इज नथिंग बट 6 into x minus 2 into x plus 1 greater than 0. 6 into x minus 2 in bracket x plus 1 greater than 0. हे असं का घेतलं? कारण की फंक्शन इन्क्रीजिंग आहे असं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. सो एफ डॅश ग्रेटर दॅन 0 आणि एफ डॅश ची व्हॅल्यू 6 into x minus 2 into x plus 1 greater than 0. हो आपल्याला आता व्हॅल्यू फाइंड करायची एक्सची. सो 6 तर आपण घेणार नाही, आपण फक्त घेतोय x minus 2 आणि x plus 1 ग्रेटर दॅन 0. 6ला का घेत नाही? कारण की 6 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. दॅट्स वाय 6ला घेण्याची गरज नाही. डायरेक्टली x minus 2 आणि x plus 1 ग्रेटर दॅन 0. सो आता हे एक्सप्रेशन ग्रेटर दॅन 0 केव्हा असेल? फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे -3 into -2 आहे, तर आन्सर किती येणार? 6. राईट. -3 into -2 ग्रेटर दॅन 0. 6 आलं. 6 ऑलवेज ग्रेटर दॅन 0 आहे. राईट. दोन्ही निगेटिव्ह घेतले तर येणारा आन्सर कसा येतं? ग्रेटर दॅन 0. आणि दोन्ही पॉझिटिव्ह घेतले सो 3 into 2 ते पण 6च येणार, ते पण ग्रेटर दॅन 0च येणार. ओके. म्हणजे हे वाला एक्सप्रेशन ग्रेटर दॅन 0 केव्हा असेल? ज्यावेळेस दोन्ही पॉझिटिव्ह असेल किंवा मग दोन्ही निगेटिव्ह असतील. अशा दोन केस इथे जनरेट होतात. सो फर्स्ट ऑफ ऑल केस नंबर 1, x minus 2 ग्रेटर दॅन 0. राईट. म्हणजे पहिला पण ग्रेटर दॅन 0 आहे आणि दुसरा पण x plus 1 ग्रेटर दॅन 0. दुसरा पण ग्रेटर दॅन 0 आहे. त्यावेळेस यांचं प्रोडक्ट ग्रेटर दॅन 0 असेल. आणि केस नंबर 2, पहिला लेस दॅन 0 आणि दुसरा पण लेस दॅन 0 आहे. सपोज केस नंबर सेकंड वन इज फर्स्ट ब्रॅकेट मीन्स x minus 2 लेस दॅन 0 आणि दुसरा पण म्हणजे x plus 1 तो पण लेस दॅन 0. असं जर असेल तर या दोघांचं प्रोडक्ट ते पण कसं असणार? ग्रेटर दॅन 0. ओके. अशा दोन केसेस. सो केस नंबर 1 अँड केस नंबर 2. केस नंबर 1 मध्ये काय घेतलं आपण? दोन्ही ब्रॅकेट दोन्ही जर लेस दॅन 0 असेल, दोन्ही निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हचं प्रोडक्ट पॉझिटिव्ह, आणि दोन्ही पण पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हचं प्रोडक्ट पण पॉझिटिव्हच. सो अशा दोन केसेस. सो केस नंबर फर्स्टला सॉल्व करायचे. फर्स्ट ऑफ ऑल केस नंबर फर्स्ट वन इज x minus 2 ग्रेटर दॅन 0 अँड x plus 1 ग्रेटर दॅन 0. राईट. मग x minus 2 ग्रेटर दॅन 0 मीन्स व्हॉट? दॅट इज x ग्रेटर दॅन 2. -2 इकडे जाऊन काय होईल? +2. अँड इथे काय येणार? x ग्रेटर दॅन -1. x ग्रेटर दॅन -1. राईट. x ग्रेटर दॅन -1. म्हणजे नंबर लाईनवरती यांना जर रिप्रेझेंट केलं, दिस इज द ओरिजिन 1 2 3 4, देन -1 -2 -3. दिस इज गिव्हन नंबर लाईन. ह्या नंबर लाईनवरती जर आपण रिप्रेझेंट केलं यांना, तर x ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा मोठे असणारे सगळे, 2 पेक्षा मोठे म्हणजे इकडे 2 पेक्षा मोठे सगळे. x ग्रेटर दॅन 2 मीन्स इकडचे सगळे 2च्या पुढचे. अँड x ग्रेटर दॅन -1 पेक्षा मोठे. इकडे गेलं तर हे सगळे लहान आहेत, इकडे सगळे मोठे आहेत. x ग्रेटर दॅन -1च्या राईट हँड साईडचे हे सगळे. सो इथे काय करायचं आपल्याला? कॉमन येणारा पार्ट त्याचं सोल्युशन असेल. सो कॉमन पार्ट कोणता दिसतोय? इथून इथपर्यंत कॉमन नाही, इथपासून पुढचा जो पार्ट आहे हा सगळा तो कसा आहे? कॉमन पार्ट. म्हणजे कॉमन पार्ट कोणता आहे? असे x की जे 2 पेक्षा मोठे आहेत. सो म्हणजे फायनली आपल्याला आन्सर काय मिळेल? x ग्रेटर दॅन 2. केस नंबर 1 वरून काय मिळेल? x ग्रेटर दॅन 2 इज द आन्सर. ओके. केस नंबर फर्स्ट कॉमन पार्ट इज x ग्रेटर दॅन 2. x ग्रेटर दॅन 2 हा जो पार्ट आहे हा वाला, दॅट इज द कॉमन पार्ट. नेक्स्ट x minus 2. केस नंबर सेकंड x minus 2 लेस दॅन 0 म्हणजेच x लेस दॅन 2 आणि x लेस दॅन -1. नंबर लाईनवरती जर रिप्रेझेंट केलं, सो दिस इज ओरिजिन 1 2 3
अँड देन -1 -2 -3. सो एक्स कसे घ्यायचेत, एक्स लेस दॅन 2. एक्स लेस दॅन 2 मीन्स वॉट, एक्स लेस दॅन 2 असे सगळे एक्स की जे 2 पेक्षा छोटे आहेत. एक्स लेस दॅन 2 मीन्स दिस, 2 पेक्षा लहान असणारे सगळे एक्स मीन्स ह्या साईडचे. आणि एक्स लेस दॅन -1, -1 पेक्षा लहान, -1 पेक्षा लहान म्हणजे सगळे ह्या साईडचे. ओके, -1 पेक्षा लहान ह्या साईडचे. सो कॉमन पार्ट असेल हा एक्स लेस दॅन -1. ओके, म्हणून केस नंबर सेकंडवरून काय येणार, एक्स लेस दॅन -1. दिस इज द सोल्युशन. ओके, सो आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची एक्सची गिवन फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असण्याची. ओके, देअरफॉर द गिवन फंक्शन इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. गिवन फंक्शन इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग कधी, इफ एक्सच्या 2 व्हॅल्यू जेव्हा एक्स ग्रेटर दॅन 2 असेल तेव्हा, इफ एक्स ग्रेटर दॅन 2 अँड एक्स लेस दॅन -1. एक्सच्या 2 व्हॅल्यू ज्यावेळेस एक्स ग्रेटर दॅन 2 असेल त्यावेळेस स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल, ॲज वेल ॲज एक्स लेस दॅन -1 ज्यावेळेस असेल तेव्हा पण फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल. सो दीज आर द 2 व्हॅल्यूज ऑफ द गिवन एक्स. सो अशा पद्धतीने आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. नेक्स्ट second function is second one is f of x is equal to 3 plus 3x minus 3x square, 3 plus 3x minus 3x square and plus x cube. So first of all find the first order derivative. First order derivative of 3 is 0, 3x is 3 minus 3x square is 6x and plus 3x square. Okay, therefore f dash of x is equal to 3x square minus 6x and plus 3. From this 3 is a common, so x square minus 2x and plus 1. यालाच आपण असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 इंटू एक्स अँड प्लस ह्या 1ला 1चा स्क्वेअर. सो 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 इंटू एक्स प्लस 1 स्क्वेअर मीन्स एक्स मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. This is the expansion of this bracket, x minus 1 whole bracket square. So this is f dash of x. Therefore f dash of x is equal to 3 into x minus 1 whole bracket square, right? And given that the given function is strictly increasing, also given that given function is strictly increasing. Strictly increasing केव्हा असतं, ज्यावेळेस f dash of x greater than 0 असतो त्यावेळेस, means f dash of x greater than 0, and we know that the value of f dash of x, that is 3 into x minus 1 whole bracket square greater than 0 for all x belongs to R. Okay, for all x belongs to R. पण इथे x minus 1 greater than 0, x minus 1 whole bracket square असल्यामुळे greater than 0 असेल. 3 पण always greater than 0 आहे. सो इथे आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. हिअर इथे आता 3 घेत नाही मी, x minus 1 whole bracket square greater than 0, कारण की 3 ऑलरेडी 0 पेक्षा मोठा आहे. सो रिमेनिंग राहिला फक्त x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. इथे x ची व्हॅल्यू
देअरफॉर 1 घेता कामा नाही, कारण एक्सची व्हॅल्यू जर 1 घेतली, एक्स मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन 0, इथे जर 1 टाकली एक्सची व्हॅल्यू, सो 1 मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 मीन्स 1 मायनस 1 मीन्स 0, 0चा स्क्वेअर 0, 0 इज ग्रेटर दॅन 0, असं होऊ शकत नाही कारण की 0 इज इक्वल टू 0 असतो. सो एक्स मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 एक्सेप्ट सगळ्या एक्ससाठी हे प्रूव्ह होईल फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. एक्सची कोणती व्हॅल्यू टाकली तरी पण बरोबरच येईल, एक्सेप्ट एक्स इज इक्वल टू 1. एक्सच्या जागेवरती 1 टाकता कामा नाही, कारण एक्सच्या जागेवर ज्यावेळेस 1 टाकू, सो 1 मायनस 1 मीन्स 0, 0 स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0, ही कंडिशन इम्पॉसिबल आहे. सो एक्सच्या जागेवरती आपल्याला इथे 1 घेता कामा नाही. सो एक्स इज नॉट इक्वल एक्सेप्ट एक्स इज इक्वल टू 1. ओके, देअरफॉर एक्स बिलॉंग्स टू आर मायनस और restricted 1. So this is the value of second function f of x is equal to this. So अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. नेक्स्ट थर्ड वन इज f of x is equal to x cube minus 6x square minus 36x plus 7. First order derivative is f dash of x is equal to 3x square minus 12x and minus 36. Therefore f dash of x is equal to, take 3 common, so this is x square minus 4x and minus 9. Okay, x square minus 4x minus 9. So this is equal to 3 as it is. याला आपण फॅक्टराइज करू शकतो, एक्स स्क्वेअर मायनस 9 अँड मायनस 4, मायनस 9 अँड मायनस 4, 3x स्क्वेअर मायनस 12x मायनस 36, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x नॉट 9, दिस इज 12, मायनस 12 एवढं मल्टिप्लिकेशन आहे प्लस मायनस 4 एवढी ॲडिशन. सो दिस इज 6 2 ज 12, राईट, मायनस 6 अँड प्लस 2. सो मायनस 4x ला कसं मायनस 6x प्लस 2x मायनस 12, मायनस 2 इंटू मायनस 6 इंटू प्लस 2 मायनस 12 अँड मायनस 6 प्लस 2 इज नथिंग बट मायनस 4. याला सॅटिस्फाय करणारे एवढे दोनच डिजिट आहे, मायनस 6 प्लस 2, सो विच इज इक्वल टू 3 इंटू कॉमन यांच्या दोघातून x, सो इथे राहणार फक्त x मायनस 6 प्लस 2 कॉमन, इथे पण राहणार x मायनस 6 विच इज इक्वल टू 3 ॲज इट इज, x मायनस 6 कॉमन आणि x प्लस 2. Okay, this is f dash of x, this is the f dash of x. Now given that the function is strictly increasing, the function is increasing, function is increasing means therefore f dash of x greater than 0. म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा असला पाहिजे, ग्रेटर दॅन 0. First order derivative is 3 into x minus 6, 3 into x minus 6, and in second bracket x plus 2 greater than 0, greater than 0, because the given function is strictly increasing, that's why all this expression is greater than 0. यातला 3 always greater than 0 आहे, so 3 ला घेण्याची गरज नाही, डायरेक्टली x minus 6, first bracket x minus 6 and in second bracket x plus 2 greater than 0, right, x minus 6 and x plus 2 greater than 0. इथे परत दोन कंडिशन, दोन केसेस. केस नंबर 1, जर दोघे निगेटिव्ह असेल, हे पण निगेटिव्ह आणि हे पण निगेटिव्ह, तर दोघांचं प्रोडक्ट पॉझिटिव्ह येईल, आणि दोघे पण पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह ते पण पॉझिटिव्ह येईल. सो केस नंबर 1 इज x minus 6
ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह आणि सेकंड एक्स प्लस 2 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. This one is the case number 1 and the case number 2 is x minus 6 less than 0 and x plus 2 is also less than 0. एकदा दोन्ही पण पॉझिटिव्ह एकदा दोन्ही पण निगेटिव्ह. सो इथे येणार x ग्रेटर दॅन 6 अँड इथे येणार x ग्रेटर दॅन -2. सो नंबर लाईनवरती जर यांना रिप्रेझेंट केलं, so this is origin, positive digits and negative digits 1 2 3 4 up to 6 3 4 5 6 असे सगळे x ग्रेटर दॅन 6 पेक्षा मोठे असणारे म्हणजे ह्या साईडचे सगळे x ग्रेटर दॅन 6 अँड x ग्रेटर दॅन -2 पेक्षा मोठे म्हणजे हे वाले सगळे x ग्रेटर दॅन -2 पेक्षा मोठे पुढचे सगळे -2च्या. x ग्रेटर दॅन 6 मीन्स दिस अँड x ग्रेटर दॅन -2 म्हणजे हे सगळे. दोघांमध्ये कॉमन पार्ट कोणता आहे? x ग्रेटर दॅन 6. देअरफॉर x ग्रेटर दॅन 6 इज द आन्सर ऑफ केस नंबर 1. केस नंबर 1चा हे वाला आन्सर असेल. आणि केस नंबर 2 मध्ये x मायनस 6 लेस दॅन 0 आहे म्हणजे x लेस दॅन 6 अँड x लेस दॅन -2. सो नंबर लाईनवरती यांना जर रिप्रेझेंट केलं तर हे पण येणार 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 असे सगळे x जे की 6 पेक्षा छोटे आहेत. 6 पेक्षा छोटे मीन्स ह्या डायरेक्शन असेल त्यांची 6च्या पाठीमागचे सगळे. अँड x लेस दॅन -2 पेक्षा लहान पेक्षा लहान म्हणजे या साईडचे सगळे -2च्या लेफ्ट हँड साईडचे. सो दोघांमध्ये कॉमन पार्ट कोणता आहे? हा वाला कॉमन पार्ट. देअरफॉर याचा आन्सर येणार x लेस दॅन -2. x लेस दॅन -2 म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळतात, x ग्रेटर दॅन 6 आणि x लेस दॅन -2. यांच्या दोघांसाठी गिव्हन फंक्शन कसं असेल? स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. सो द गिव्हन फंक्शन इज स्ट्रिक्टली increasing if x greater than 6 and second one is x less than -2. So these are the two values of x when the function is strictly increasing. So this is all about the increasing function as well as decreasing function. Next question number 3 is depend upon only decreasing function. Okay, जसा question number 2 आहे similar question number 3. Okay, so